हसत खेळत बाळगणारी ती चिमुरडी. पण तिच्यासोबत असं काही घडलं की ती कायमची शांत झाली. सुंदर नयनरम्य आणि हिरवगार असलेलं नाशिक, नाशिकच्या मालेगाव तालुक्यातलं डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक शांत गाव. साधारण दुपारची वेळ होती, त्यामुळे शेतावर काम करणारी लोक शेतात गेली होती आणि घरातली कामं करणाऱ्या महिला घराच्या आतली कामं आवरत होत्या. मुलं मुली बाहेर खेळत होते. तिथेच एका घराच्या अंगणामध्ये 3 वर्षाची ती चिमुरडी मुलांचा खेळ बघत आनंद घेत होती. कारण जरी ती 3 वर्षांची असली तरी देखील ती थोडी अशक्तच होती. कारण तिचा जन्म प्रीमॅच्युअर बेबी असा झाला होता. त्यामुळे तिच्या वयाच्या मुलांच्या मानानं ती फार नाजूक होती. इतर मुलांचा खेळ पाहताना तिच्या चेहऱ्यावरती हसू उमलत होतं. तिचे आजी आजोबा शेताचं काम करण्यासाठी शेतात गेले होते. वडील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. आई घरातली कामं आवरत होती. ती जरी घरातल्या कामांमध्ये मग्न असली तरी तिचं लक्ष आपल्या लेकीकडे होतं. अधेमध्ये जाऊन ती तिच्यावरती नजर ठेवत होती. हळूहळू जसा सूर्य डोक्यावरती येऊ लागला तशी इतर मुलं आपल्या घराकडे वळली. बाहेर शांतता झालेली आहे असे कळल्यावरती त्या चिमुकलीची आई अंगणात आली. पण तिला मात्र तिची चिमुकली लेक अंगणात दिसेना. अगोदर तिला असं वाटलं की मुलं खेळता खेळता तिला आपल्या घरी घेऊन गेली असावी. तिला आजूबाजूला चौकशी केली, पण कुठेही तिची लेक नव्हती. आता मात्र तिला भीती वाटू लागली. अंगणात खेळणारी आपली चिमुकली नेमकी गेली कुठे या काही कळेना. ती जोर जोरात हाका मारू लागली, पण काहीही उपयोग झाला नाही. त्या आईच्या हाकेला ओ मिळालाच नाही. काहीच वेळामध्ये ही बातमी सर्वत्र पसरली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती चिंतेचं सावट आलं. कारण काही वेळापूर्वी खेळ पाहत आनंद घेणारी ही मुलगी गेली कुठे? मुलांनाही त्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. आता गावातील प्रत्येक मोठ्या छोट्यानं तिला शोधायला सुरुवात केली. प्रत्येक गल्ली बोळ शोधून झाली. प्रत्येक काने कोपरे पाहिले गेले, पण कुठेही तिचा पत्ता लागेना. शोध घेता घेता संध्याकाळ झाली. शोध सुरूच होता. आता तर सर्वांनी मिळून प्रत्येक विहिरीत, तळ्यांमध्ये, नदीच्या पात्रांमध्ये देखील शोध घ्यायला सुरुवात केली होती. पण कसलाही थांगपत्ता लागत नव्हता. पूर्ण रात्र शोधकार्यात निघून गेली. सर्वजण सर्वत्र तिचा कसून शोध घेत होते. तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी सापडला मोबाईलच्या टॉवरच्या इथे असलेल्या झाडांमध्ये. तो देखील विवस्त्र आणि दगडाने ठेचलेला. समोरचं दृश्य पाहून सगळेजण हादरले. कुणी बरं केलं असेल हे क्रूर कर्म? ते दृश्य पाहून सगळ्यांचा थरकाप उडाला होता. तिची आई तर पूर्णपणे कोसळून गेली होती. ती जोर जोरात स्वतःलाच ओरडून बोलत होती, हे काय झालं, हे काय झालं? तपासाचा वेग वाढलेला होता. संशयिताला ताब्यात घेण्यात आलेलं होतं. 24 वर्षीय विजय संजय खैरनार असं त्याचं नाव. कारण एका मुलाने पाहिलं होतं की तिला त्यांच्या शेजारील एका तरुणाने कॅडबरी घेऊन दिली होती. जेव्हा त्या संशयित तरुणाने चौकशी केली गेली तेव्हा त्यानं सांगितलं, मी तिला कॅडबरी दिली आणि सोडून दिलं होतं. पण जेव्हा त्याच्याकडे कसून चौकशी केली गेली तेव्हा मात्र त्यानं सत्य उगाळायला सुरुवात केली. त्याच्या घरात जेव्हा पाहिले गेले तेव्हा त्याच्या घरामध्ये भिंतीवरती रक्तांचे डाग होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये त्यानं सत्य सांगितलं. त्याने त्या चिमुकलीला कॅडबरी देऊन आपल्यासोबत आपल्या घरात नेलं. त्यानंतर त्या पिशाच्च नराधमाने तिच्यावरती अत्याचार केला. सर्वत्र शोधाशोध सुरू झाल्यावरती त्यानं तिचा चेहरा दगडाने ठेचला आणि नंतर कापडात गुंडाळून तो मृतदेह त्या झाडांमध्ये टाकून दिला. लोकांचा प्रक्षोभ वाढला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं होतं. तरी देखील लोकांचं म्हणणं होतं, त्याला आमच्याकडे सोपवा, आम्ही त्याला शिक्षा देतो. कारण ज्याला इतकासा जीव समजू शकला नाही
तो माणूस म्हणण्याच्या लायकीचा आहेच नाही. सर्वत्र गोंधळ उडाला. त्या दिवशी गावातील कोणत्याही घरामध्ये चूल पेटली नाही. प्रत्येक जण संतापला होता. लेकी बाळी बोलत होत्या, आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का? आम्ही कुठेही सुरक्षित असू शकत नाही का? आमच्यावर हा अत्याचार का? एवढ्या 3-3.5 वर्षाच्या लेकरू काय म्हटलं असेल त्या जीवानं? ज्या लेकराला काही कळतही नव्हतं त्याच्यासोबत इतका अत्याचार. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. संतापही तितकाच होता. लोक न्याय मागत होते, पण न्याय खरंच मिळेल का? जेव्हा त्या चिमुकलीचा मृतदेह घरी आणला गेला तेव्हा घरात एकच टाहो फुटला. त्या किंकाळ्या जणू गगनाला जाऊन मिळत होत्या. का रे देवा, तू इतका निर्दयी झालास? का नाही तेव्हाच त्या नराधमाला धडा शिकवलास? का नाही त्याचे हातपाय गळून पडले? आत्तापर्यंत आपण ऐकत होतो त्या मुली थोड्या तरी वयानं मोठ्या होत्या, पण ही तर फक्त 3-3.5 वर्षांची चिमुकली. आज तिची आई ओरडते आहे, किंचाळते आहे, टाहो फोडते आहे. का माझ्या लेकीसोबत असा अन्याय केला गेला? खरं कारण त्या नराधमानं त्या चिमुकलीसोबत असं करण्याचं होतं ते म्हणजे त्या मुलीच्या वडिलांसोबत भांडण झालेले होते आणि त्या भांडणाचा बदला म्हणून त्यानं मुलीसोबत असा नीच प्रकार केला. भांडण तर क्षुल्लक होतं, पण त्यानं जे काही केलं ते मात्र अमानवीय होतं, अमान्य होतं. खरंच मिळेल का न्याय? तुम्हाला काय वाटतं? त्याला अशा प्रकारे शिक्षा भेटली पाहिजे की ती शिक्षा ऐकून तो अगोदरच गर्भगळीत झाला पाहिजे. त्याला मिळालेली शिक्षा पाहून भविष्यामध्ये जो कोणी नराधम असा विचार जरी डोक्यामध्ये आणेल त्याला ती शिक्षा आठवून त्याचे हातपाय अगोदरच लटपटले पाहिजेत. त्या नराधमाला लोकांच्या हवाली सोपवून द्यावे. लोकच त्याचा न्याय करतील. अशा लोकांना चौकात उभं करावं आणि त्यांना शिक्षा करावी. काळ इतका बदलला, पण लोकांचा दृष्टिकोन मात्र अजूनही बदललेला नाही. खालच्या पातळीवरती घसरत चाललेला आहे. त्या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि त्या चिमुकलीला न्याय मिळावा, ही एकच ईश्वरचरणी प्रार्थना. आजच्या या कलियुगामध्ये खरंच मुली सुरक्षित नाहीत. प्रत्येक पावलापावलावरती तिच्यासाठी हे असे नराधम भक्षक उभे आहेत. मुलींनी असं वागू नका, मुलींनी तसं राहू नका असे म्हणणारे आता काय म्हणणार? ही तर फक्त 3-3.5 वर्षांची चिमुकली होती. तिचा या सगळ्यांमध्ये काय दोष होता? या भक्षकांना लहान मोठं हा भेदभावही आता कळत नाही. त्यांना फक्त त्यांच्या वासनेची भूक शमवायची असते. अशा नराधमांना भर चौकात उभं करा आणि टाका कापून त्यांचं. कारण जोपर्यंत अशा नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत आरोपींच्या मनामध्ये भीती राहणार नाही. आता आरोपी कुठे करतात, नंतर कधीकधी साळसूतपणे सुटूनही जातात. पण आता मात्र असं होता कामा नये. त्यांना शिक्षाही मिळालीच पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? या नराधम राक्षसाला काय शिक्षा मिळाली पाहिजे? तुमचं मत नक्की नोंदवा.